आपण दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा। पहिला बॉल पडतोय, बॅटिंग ऑर्डर तयार, एका बाजूला संतोष एका बाजूला सतीश, ही जोडी। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू हवेमध्ये असताना अगदी झेल पकडलाय, साधा सोपा झेल पकडल्यानंतर संतोष किर्दत बॅक टू द डकआउट परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला। गावडी प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची, गावडी प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची। मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती अतुल भालेकर यांनी मात्र विकेट मिळवल्या आणि पहिल्याच बॉल वरती संतोष किर्दत यांना परतीचा इशारा दिलाय। निलेश सर, काय सांगाल फायनलचा सामना आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवले जिल्हा आयकॉन अतुल भालेकर यांनी। अतुल भालेकर यांनी गोलंदाजी ज्या प्रकारे नितीन दादा सर्वे यांनी देखील कॉमेंट्रीमध्ये उल्लेख केला की बॅटिंगमध्ये अतुल भालेकर चमक दाखवू शकले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी धारदार गोलंदाजी केली, इकॉनॉमी फार चांगली राहिली। 4-5 धावांचं षटक त्यांनी हाताळलेलं आहे आणि किंबहुना या मॅचमध्ये पहिला धक्का दिलेला आहे बॅटिंग करताना टीम विराज 11ला। निश्चितपणे अतुल भालेकर हे ॲज अ गोलंदाज म्हणून ओळखले जातात, पाटण तालुक्याचा मलिंगा म्हणून ओळखले जातात। पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल आहे, याही बॉल फसलाय, क्षेत्ररक्षक तोच आहे। आणखीन एका विकेटचं पतन, लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स मिळवल्यात पाटण तालुक्याच्या मलिंगाने, अर्थातच अतुल भालेकरनी। हे आयोजन दमदार स्पर्धा, चमकदार स्पर्धा ही हाय बघा मानाची, सातारा जिल्ह्यात कासपठार भागात उत्सुकता भरले क्षणाची। थँक्यू। लागोपाठचे 2 धक्के लागलेले आहेत। आता 2 बॉल 2 विकेटचं पतन। हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे। हॅट्रिक या शब्दाबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो की या शब्दाचा उगम क्रिकेटमधूनच झाला। 1858 साली ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना H.H. स्टीव्हन्सन हे पहिले खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली। 3 विकेट घेतल्या आणि त्यांच्या या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला, त्याच्यातून एक हॅट विकत घेतली। हॅट हा शब्द ट्रिक या शब्दासोबत जोडला गेला, प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिकचा। या बॉल वरती पूर्ण होईल का हॅट्रिक? अतुल भालेकर निघालेले आहेत गोलंदाजी मार्ग वरतून। हा बॉलला सन्मान दिलाय, अगदी पॅक टू द बॉलर हा बॉल खेळलेला आहे। या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये धाव। ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, खूप छान माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली निलेश सर, परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर अंगावरती येणारा बॉल होता, त्याला फक्त प्लेसमेंट दिली आणि या बॉलच्या पाठीमागे मिळालेली नाही, ती म्हणजे धाव। निवृत्ती शिंदे आणि सतीश यांना चांगला खेळ करावा लागेल, ही जोडी आहे, ती क्षमता आहे। निवृत्ती शिंदे म्हटलं की कोळगर गावचा अनुभव, एका बाजूला जिल्हा आयकॉन वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस, पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अतुल भालेकर। उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल, इथे आलाय तो डॉट। आतापर्यंत 4 बॉल अतुल भालेकर यांनी डॉट टाकलेले आहेत। क्रिकेटमधील मादक सौंदर्य ते दाखवतात, विविधपूर्ण गोलंदाजी ते करतात, व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगला आहे आणि सातत्याने नवी मुंबईचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय आणि आज पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये ॲज अ गोलंदाजी म्हणून तो चांगला खेळ करतोय। समोरच्या बाजूला निवृत्ती शिंदे कोळगरचे आहेत, त्यांना देखील अक्षरशः बांधून ठेवलेला आहे। पुढचा बॉल, या बॉलवरती पिकेट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिडन रिझन मध्ये आणि ते मिळालेली नाहीये कोणतीही धाव। आतापर्यंत 5 बॉल डॉट टाकलेत। फायनलच्या मॅच मध्ये मिडन षटक पाहायला मिळेल का? निश्चित आतापर्यंत 2 गोलंदाजांनी निर्धाव षटक हाताळलेलं आहे, तिसरं येईल का? IPLचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो ना, ग्लेन मेग्रा हे पहिले खेळाडू होते ज्यांनी IPLच्या इतिहासामध्ये पहिलं वहिलं निर्धाव षटक टाकलं। आता तोच कारनामा या मॅच मध्ये अतुल भालेकर करतील का? विराज 11ला अद्यापही धाव मिळाली नाहीये, स्कोअर बोर्ड 0 वरती थांबलाय। शेवटचा बॉल देखील आलेला आहे, डॉट बॉल आणि या स्पर्धेतील तिसरे मिडन षटक येत आहे जिल्हा आयकॉन पाटण तालुक्याचा मलिंगा अतुल भालेकर यांच्या गोलंदाजी मार्फत। आणि निलेश सर, विशेष म्हणजे हे पॉवर प्लेचं षटक होतं। कॅप्टन 26 याही नावाने क्रिकेटच्या पटलावरती त्यांना ओळखलं जातं आणि त्यांनी पहा इथे गोलंदाजी करताना 6 बॉल निर्धाव टाकले, फलंदाजांना बांधून ठेवलं, 2 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे। 18 बॉलच्या खेळामध्ये विराज 11ने 6 बॉल डॉट खेळलेले आहेत, म्हणजे 12 बॉल मध्ये इथून पुढे चांगला खेळ आणि 12 बॉलचा समाचार या 2 खेळाडूंना घ्यावा लागेल। निश्चितपणे आता स्ट्राइक एंडला सतीश सनस जिल्हा आयकॉन हा मात्र खेळाडू मात्र स्ट्राइक एंडला येईल आणि खरं तर सातारा जिल्हा आयकॉन म्हणून सतीश बबन सनस हा स्ट्राइक एंडला येईल आणि विराज 11 या टीमच्या मात्र अपेक्षा वाढल्या जातील, त्या म्हणजेच सतीश सनस यांच्याकडून। सतीश सनस 12 बॉलच्या पाठीमागे किती धावफलकावरती जमवेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे।
पुढचा बॉल प्रगती पथावरती असेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये यश जाधव आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये एकही धाव विराज 11 या टीमला मात्र घेता आलेली नाहीये. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. निश्चित ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला सतीश सनस आणि निवृत्ती शिंदेची बॅट तळपणं फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक या बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण होतील का तर नाही. पंचांचं बोट आकाशाकडे, एकाला माघारी यावं लागते. निवृत्ती शिंदे जड पावलांनी माघारी. नक्कीच पंचांना कुठलाही डाऊटफुल जर विषय असेल तर 2 मिनिटं सामना थांबला तरी सुद्धा चालेल. शांत निर्णय द्यायचा आहे, कारण अंतिम सामना आहे. प्रत्येक संघमालक अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो आणि अंतिम सामन्याचं स्वप्न असतं की आपण चॅम्पियन. मोठा फटका आलाय सतीश सनसच्या बॅटमधून. चेंडू जातोय सीमारेषेवर. दणदणीत षटकार. ज्या फटक्याची नितांत गरज होती विराज 11 या टीमला, तो फटका आलाय. जिल्हा आयकॉन सतीश सनसच्या बॅट मधून आलाय तो षटकार. अखेरकार हा मोठा फटका आलाय आणि विराज 11 याच्या शोधामध्ये होता. सतीश सनस यांनी स्ट्राईक घेतला आणि या बॉल वरती केलं आक्रमण. या बॉलची उडान विराज 11 साठी 6चा हा लगान. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये आता त्याची बॅट तळपायला लागले. संध्याकाळच्या सत्रामध्ये तो सीमारेषेला आग लावतोय आणि जे कौशल्य जे गुणवत्ता त्याच्याकडे आहे तो मात्र प्रेक्षकांना दाखवतोय. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार आणि धावसंख्येला एक आकार मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल यश जाधव. आणखीन एक खुलवा टप्प्याचा बॉल. इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 4 4 4 4 धावा. चौकार. पश्चिम जावली प्रीमियर लीग बघाय हो एक नंबर. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. पश्चिम जावली प्रीमियर लीग. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती गेला आक्रमण. ताकदीचा योग्य वापर, टायमिंग होतं प्रॉपर. धावसंख्या वाढवणारा चौकार. यश जाधव तयार. आणखीन एक आखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र फ्लिक केलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेसिंग खूप मोठा आहे. बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही. बॉल दनादन सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा हा दुसरा चौकार. जिल्हा आयकॉन सतीश बबन सनसच्या बॅट मधून आलाय. एक धमाकेदार चौकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन कासपडचा ताऱ्यात. एका बाजूला आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. जो संघ धावांसाठी झगडत होता ना, त्या संघाला आता धावा मिळू लागले. यश जाधव पुन्हा तयार. गोलंदाजी मार्क वरती. याही बॉलवरती बिकिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पहा अक्षरशः बॅटच्या रनरमध्ये घेऊ शकले नाहीत. आलेला आहे तो डॉट बॉल. असं म्हटलं जातं ना, यश मिळत नाही तोपर्यंत झोप आणि शांतीचा तुम्ही त्याग करा, पण संघर्षाचं मैदान अर्ध्यावर सोडून जाऊ नका. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष करत असताना सतीश सनस पाहायला मिळत आहेत. संघर्ष का मैदान यूं ही तुम छोड़ के मत भागो, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों के भी हार नहीं होती. तोच प्रयत्न करावा लागेल. निश्चितपणे यावेळेला देखील बिकिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील आपली धारदार गोलंदाजी करून दाखवतोय. अगदी तारेवरची कसरत करत असताना सतीश समोर त्याने शेवटचे 2 बॉल डॉट टाकलेले आहेत आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देताना यश जाधव देखील पाहायला मिळालेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि श्री वागेश्वरी देवी 11च्या खेळाडूला एक पारितोषिक आलेलं आहे. सतीश सनस यांची विकेट घेणाऱ्या खेळाडूला श्रेया स्पोर्ट्स कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ही कौतुकाची थाप. पांडुरंगजी साळुंके यांना विनंती आहे की आपण संपर्क सदा मुख्य व्यासपीठाशी आपल्याला विनंती आहे. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्वत क्रमांक आपण 2 पाहत आहोत. या प्रीमियर लीग बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो, 22 गाव प्रीमियर लीग असो किंवा पश्चिम जावली प्रीमियर लीग असो, या प्रीमियर लीगच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. अनेक वेळाचा आपण आढावा ग्रामीण भागामध्ये घेतलेला आहे. मग शालेय शिक्षणाच्या वस्तू वाटप असेल किंवा गरजू आपल्या विभागातील एखाद्याला मदत करणे असेल, आवर्जून 22 गाव प्रीमियर लीग आणि पश्चिम जावली प्रीमियर लीगचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. निश्चितपणे गेले 2 वर्षापासून 22 गाव प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर अनेक बदल देखील झालेत. शैक्षणिक खर्च असू द्या, एखाद्या गरीब कुटुंब असू द्या, त्याच्यामध्ये सहकार्यासाठी मदतीचा हात ते करत असतात. पुढचा बॉल, आखूट टप्प्याचा बॉल, स्वतः गिरकी घेतले. बॉलला देखील फिरकावून दिलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सतीश सनसच्या बॅट मधून आणखीन एक
धमाकेदार षटकार. उद्योजक आहे एक नंबर. संदीप दादा सिंदकर समाज सेवक एक नंबर. संतोष दादा संदीप दादा एवं जोडी दमदार. थँक्यू. सतीश यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे आणि पाक किती भीषण हल्ला या बॉल वरती चढवलेला आहे. फटका आहे, कडक बॉल देतोय, सीमारेषा पलीकडे धडक, सरळ 6 धावेंसाठी सतीश सनस यांच्या बॅटचा हा मोठा टोला षटकार. अप्रतिम फटका खेचलाय, अप्रतिम. आणखीन एक, परंतु यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ आहे आणि यावेळेला विकेट किपर अतुल भालेकर यांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. मोठ्या विकेटचं पतन, विराज 11ला एक मोठा धक्का, फलंदाज बाद. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक नंबर. आता 22 धावा धावफलकावरती आहे. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. सतीश सनस जिल्हा आयकॉन माघारी येत आहेत आणि सतीश सनस यांच्या विकेटसाठी जे पारितोषिक आहे ना ते श्रेया स्पोर्ट्स या ठिकाणी प्रदान केलेलं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पारितोषिक मिळणार आहे सतीश यांना. गोलंदाजी करताना त्यांनी टिपले सतीश सनस यांची विकेट. सतीश जाधव यांना हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे श्रेया स्पोर्ट्सच्या वतीने. निश्चितपणे एखाद्या मोठ्या खेळाडूची तुम्ही विकेट मिळवताय तर तुमच्यासाठी प्राइज लगावलं गेलं आणि सतीश सनस या मॅच मध्ये खरं तर बेधडक कामगिरी करत होता. लोअर फुलटॉसचा बॉल खोलात टाकला होता, बॉलला फक्त दिशा दिले, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावीची जोखीम आणि दुसरी धाव देखील पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई आणि हरणाचा वेग दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळतोय आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. विराज 11 या टीमची परिस्थिती पाहताय. खरं तर निलेश सर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूच्या पाठीमागे मी म्हणेन जवळजवळ 6 ते 8 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. पुढचा बॉल, आकुटप्प्याचा बॉल, यावेळेला बॉलला खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, बॉल अडवण्या अगोदर बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. फलंदाजाच्या बॅट म्हणून हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है. फलंदाजाच्या बॅट म्हणून आलाय तो महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी चौकार. अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे हो एक. थँक्यू. पहिल्या डावातला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. सतीश जाधव पुन्हा तयार होतील. चांगली गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. 2 बॉल जर आपण वगळले, शेवटचा बॉल मोठा फटक्यासाठी जात होते परंतु इथे चांगली गोलंदाजी आणि शेवटच्या बॉलवरती मिळाले एक सिंगल धाव. पहिला डाव संपलाय. विराज 11 टॉस जिंकून बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा तब्बल 29. विजयासाठी बनवायचे आहेत श्री वागेश्वरी देवी 11ला धावा 30. येणारे बॉल आहेत 18. चला विराज 11 फिल्डिंग लावा, वागेश्वरी देवी 11 आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. अंतिम सामन्याचा शेवटचा डाव आपल्या समोर काही क्षणातच येतोय. निश्चितपणे पहिला डाव समाप्त झालेला आहे. 30 धावांचं लक्ष आहे परंतु निलेश सर ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय ना ते वाखडण्याजोगं आयोजन आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अगदी मैदानाची सजावट खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. या स्पर्धेमध्ये टॉपचे आयकॉन खेळाडू म्हणून सातारा जिल्ह्यातील घेण्यात आले आणि त्यानंतर सामनावीरसाठी आकर्षक पारितोषिक भेटवस्तू देखील आहेत. काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? निश्चित सामनावीरचा जो पुरस्कार होता तो नाविन्यपूर्ण होता. सर्वांचं लक्ष वेधून या पुरस्काराने घेतलं. खास करून ब्लूटूथ स्पीकर, वायरलेस ब्लूटूथ डिजिटल वॉच आणि सातारा स्पेशल कंदी पेढे. गोडवा आपुलकीचा हा किती महत्वाचा होता आणि खास करून जी कॅरी बॅग होती ना ती कॅरी बॅग सर्वोत्तम कॅरी बॅग होती. आणि खास करून उल्लेख करावा लागेल संतोष दादा जाधव, प्रसिद्ध उद्योजक, मुनावळे समाजसेवक, अगदी खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवलीच, समालोचकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली परंतु स्कोररच्याही पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली. असं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष दादा जाधव. यांचे आभार आपल्याला तेवढंच मानावे लागेल. के शिलार साहेब आज मुख्य व्यासपीठावरती आहेत. ते ऑक्शनला देखील आले होते. आज या स्पर्धेला देखील ते उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि संदीप दादा सिनकर ज्यांच्या वतीने जो सामनावीराचा पुरस्कार आहे त्यासाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. खास करून बाळूदा पवार, त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीने घेतलेली मेहनत, सर्व पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, जे काही पदाधिकारी आहेत, खेळाडूने चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि त्याची पोच पावती आपण अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेलो आहोत. एक चांगलं आयोजन, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, स्पोर्टेक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, पंचांचं पॅनल, मैदानाची सजावट चांगली,
त्याचबरोबर MC पॅनलच्या स्कोरर, म्हणजे या सर्व काही गोष्टी समालोचकांची मांदी आणि या स्पर्धेची महती. निश्चितपणे संपूर्ण गोष्टी ज्या पद्धतीने आपण पाहताय अनुभवताय, ज्या पद्धतीने कुठेतरी वाकडण्याजोगं हे आयोजन संपूर्ण केलेलं आहे आणि खरं तर या संपूर्ण आयोजनाचं संपूर्ण श्रेय जात आहे ते संपूर्ण आयोजन कमिटीला जात आहे. खऱ्या अर्थानं बाळूदादा पवार असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष आनंददादा कोकरे असतील, खजिनदार बजरंगदादा किर्दत असतील, सचिव सागरदादा शिंदे असतील आणि संपूर्ण त्यांची टीम असेल, हे संपूर्ण श्रेय जात आहे संपूर्ण कमिटीला. त्यांची खूप मोठी मेहनत, 6 महिन्यापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. नितीन सरांनी उल्लेख केला होता आणि खरं तर आज संपूर्ण जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीचं फळ आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच धन्यवाद सर. विजयजी जाधव पिंपरी यांना विनंती असेल, माजी उपसचिव पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. पहिलाच बॉल लॉप केलाय, बॉलला पाठवलंय कव्हर रिजन मध्ये, बॉल निघून चाललाय दन 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 दनादन सीमारेषेच्या बाहेर. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून आलाय, पहिल्याच बॉल वरती चौकार. स्वॅग से करेंगे हम स्वागत. नक्कीच नक्कीच निलेश सर, मी म्हटलं होतं तुषार सर हा फलंदाज आतापर्यंत आयकॉनने फलंदाजी केली नव्हती, आता आयकॉन काय करेल, म्हणजे ट्रम्प कार्ड वापरतोय का. आता मात्र बिरवाणीने आपला फटका खेळलाय, बॅटला बॉल लागलाय, म्हणजे मोठा प्लेयर अंतिम सामन्यामध्ये जर आता खेळला ना तर खरंच पैसा वसूल केलाय वागीश्री इलेव्हन या संघ मालकाचा या खेळाडूने. निश्चितपणे जिल्हा आयकॉन म्हणून त्याला आज आपल्या टीम मध्ये सामील केलं. ॲज अ गोलंदाजी म्हणून त्यांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केली, परंतु फायनलच्या मॅच मध्ये बॅटिंग देखील त्याच्याकडून होणं अपेक्षित आहे. हाच संघ मालकाचा ध्यास असेल. ही बॉल उडवलाय, परंतु इनफिल्डच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, हाताची ओंजळ देखील केली होती. निवृत्ती शिंदे यांच्या हातातून बॉल निसटला आणि जीवनदान मिळालंय ते अतुल भालेकर यांना. हे जीवनदान किती महागडं ठरेल तो येणारा काळ ठरवेल. निश्चित या झेलचा आता उपद्रव काय बघायला मिळेल. निवृत्ती शिंदे एक अनुभवी खेळाडू आहेत, हा क्रिकेटचा खेळ आहे. अनुभवी खेळाडूकडून सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट आहे. निराश आहेत आपल्या क्षेत्ररक्षणावरती निवृत्ती शिंदे. या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 5. बॅटिंगसाठी आता आदित्य तयार होतील, गोलंदाजी मार्गवरती ऋषी जाधव तयार. पुढचा बॉल ऋषी जाधव घेऊन निघाले. धवली गावचे आदित्य जाधव आहेत. त्या संपूर्ण हंगामामध्ये या खेळाडूने प्रभावित केलाय. अगदी वेगवान बॉल होता, वायडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, डॉट आला होता, परंतु थोडीशी चुकी झाली विकेट किपर यांच्या माध्यमातून आणि बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते टीम श्री वागेश्वरी देवी 11 या टीमला. धावा कशा आहेत मिळू, परंतु धावा मिळणं फार महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक संघाला इथे चॅम्पियन व्हायचं आहे आणि हे पाहिलेलं स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होईल. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. ऋषी जाधव ओव्हर नंबर 1चा कारभार सांभाळतात. शेवटचे अजूनही 3 बॉल टाकायचे समोर. जिल्हा आयकॉन पाटण तालुक्यातील बनपुरी गावचे अतुल भालेकर, कॅप्टन 26. एका बाजूला अनुभवी खेळाडू आहे तर गोलंदाज उदयमुख खेळाडू आहेत, परंतु या बॉलच्या पाठीमागे भेदकता पाहिली, धारदार गोलंदाजी पाहिली आणि या बॉलच्या पाठीमागे मिळते ती केवळ सिंगल धाव. ऋषी जाधव यांचं कौतुक करावं लागेल तुषार सर, कारण पहिला बॉल ज्या प्रकारे त्यांनी महागडा टाकला होता, मनोबल खालावलं नाही तर उंचावलं आणि त्यानंतरचे बॉल अगदी योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने ऋषी जाधव यांनी टाकलेले आहेत. पहिल्या बॉलवरती काय घडलं ते त्यांनी विसरून गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं, संकटावरती मात केली आणि संकटांवरती मात केल्यानंतर त्यांनी लागोपाठचे 3 बॉल अप्रतिम हाताळलेले आहेत. म्हणजेच की काय, प्रत्येक वेळेस सुरुवाती शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातून असते. हा ट्रॅकर बॉल कॅचची संधी होती. बॉल पहा सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय, भाग्याचा सहारा लाभला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे नशिबाचा चौकार येतोय श्री वागेश्वरी देवी 11 या टीमला. थँक्यू. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 11-0 गडी बाद. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला आता आदित्य चांगली बॅटिंग करू लागलेले आहेत. ऋषी जाधव यांना शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. डावकुरे हाताचे फलंदाज आदित्य तयार. लोअर फुलटॉसचा बॉल होता, वेगवान होता. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही धाव आणि शेवटचा बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. आता येणारे बॉल 12 आणि 10 बनवायचे आहेत. 19 धावा, 12 बॉल 12 धावा, 12 बॉल 19 धावा.
काय सांगाल निलेश सर? निश्चित समीकरण दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. दोन्ही संघाकडे क्षमता आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत, लढणार आहेत, कारण 12 बॉल 19 धावांची गरज आहे. सामना जर आपण पाहिला तर दोन्ही संघांना हा सामना जिवंत आहे. जो संघ या ओव्हरमध्ये चांगला खेळ करेल त्या संघाची मॅचवरची पकड मजबूत आहे आणि हे जे षटक आहे ना ते मॅचला कलाटणी देणार आहे. त्यामुळे या षटकामध्ये दोन्ही संघांना करावा लागेल चांगला खेळ. एका बाजूला गोलंदाजी चांगली करावी लागेल तर एका बाजूला बॅटिंग चांगली करावी लागेल. आतापर्यंत जे स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे त्या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करावा लागेल, परंतु स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात ती तुम्हाला झोपूनच देत नाहीत आणि या मॅच मध्ये स्वप्न कोणाचं पूर्ण होणार आणि या वर्षाचा चॅम्पियन पद कोणत्या संघाच्या नावावरती जाणार याची उत्कंठा लागले. परंतु पहिलाच बॉल सतीश सनस यांनी डॉट हाताळलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. जिल्हा आयकॉन विरुद्ध जिल्हा आयकॉन अशी लढत आहे. एका बाजूला वाई विरुद्ध पाटण असा सामना रंगलाय का, कारण अतुल भालेकर पाटणचे आहेत आणि सतीश सनस हे वाई तालुक्यातले आहेत. दोन्ही खेळाडू एकामेकांसोबत अनेक वेळा खेळलेले आहेत. त्यामुळे पडती बाजू कोणाची जमेची ठरेल या षटकातले 5 बॉल. निश्चितपणे यावेळेला हा बॉल मिडल ऑफ बॅट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी जाधव यांनी पकडले कॅच. चिडिया छिप गई खेत में फलंदाज बाद. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी. सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. थँक्यू. ज्यांनी सत्र क्रमांक 2 ची सुरुवात चौकाराने केली होती ना वीरेंद्र सहवाग स्टाईल, असे आता अतुल भालेकर जिल्हा आयकॉन येत आहेत माघारी. 10 बॉल 19 ची गरज आहे. या 2 फलंदाजांवरती आता श्री वागेश्वरी देवी 11 ची मोठी उमेद आहेत. बॅटिंगसाठी तयार. निश्चितपणे सागर साळुंके यांनी देखील प्रभावित केले संपूर्ण या दिवसामध्ये. बॅकफुटला गेले, पंच केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. आणखीन एका विकेटचं पतन लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळालेले आहेत विराज 11 या टीमला. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. आता हॅट्रिक बॉल हा प्रगती पथावरती असेल. सतीश सनस या स्पर्धेतली 3री हॅट्रिक टिपतील का? 2 हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत. पश्चिम जावली प्रीमियर लीगची 3री हॅट्रिक येईल का? सतीश सनस यांना ती संधी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत फलंदाज. अनिकेत भोसले न्यू बॅट्समन आलेले आहेत. यावेळेला पहा थोडासा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन आणि फलंदाज बाद झालेले आहे. आणि सतीश सनस यांनी या स्पर्धेमध्ये 3री विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सातारा जिल्हा आयकॉन वाई तालुक्याला बिलॉंग करणारा सतीश बबन सनस यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक संतोष दादा जाधव मुनावळे समाजसेवक यांच्या वतीने सतीश सनस यांच्या खेळासाठी आलेले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. एका बाजूला पहा लागोपाठच्या 3 विकेट टिपलेले आहेत. श्री वागेश्वरी देवी 11ला जखडून ठेवले. तुषार सर या टीमने सुरुवात चांगली केली, परंतु शेवट गोड करावा लागेल. सामना संपलेला नाहीये. 8 बॉल 19 ची गरज. शेवट सुरुवात आपण जर पाहिली तर अतुल भालेकर यांनी चौकारांनी केली होती. पहा इथे सतीश सनस एक चाणक्य गोलंदाज आहे. मनकट विकेट घेण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याच्याकडे ते चातुर्य आहे तो मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तो तयार होईल. हा बॉल देखील हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज येतील का? उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसला आणि इथे जीवनदान मिळाले आणि 1 धाव देखील मिळाले. माफ करा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अंकित झालेत. निलेश सर कॅच पकडली असती तर 2 धावा देखील वाचल्या असत्या. नवीन बॅट्समॅन देखील आला असता, त्याच्यावरती थोडासा प्रेशर निर्माण झाला असता, परंतु ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जरतरच्या आहेत. परंतु आणखीन एक रेकॉर्ड झाला असता. लसित मलिंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो रेकॉर्ड केलेला आहे 4 बॉल 4 विकेट टिपलेले आहेत, त्याचा प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला असता. परंतु सामना जिवंत आहे. 7 बॉल 17 ची गरज. या बॉलच्या पाठीमागे खूप काही निर्भय असेल. खरं तर 7 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. या बॉलच्या पाठीमागे मोठा धमाका आला तर मॅच जिवंत होईल.
आणि यावेळेला हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक ऋषी जाधव बॉल खाली, डाऊन दी बॉल, हाताची ओंजळ आणि हाताच्या ओंजळीमध्ये हा बॉल कॅच कॅरी केलाय आणि फलंदाज बाद. देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक कट घातले, जो झिजेल तोच चमकेल आणि फलंदाज बाद झालाय. ऋषी जाधव यांना देखील पारितोषिक आलंय संतोष दादा जाधव समाजसेवक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं, कारण त्या ठिकाणी त्यांनी 2 कॅच पकडलेत. एका बाजूला आता 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, पण तुम्ही चांगला कॅच पकडला तरी तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे आता 6 बॉल, विजयासाठी धावा बनवायच्या आहे 17 आणि आदित्य यांच्याकडे ती धमक आहे, ती चमक आहे. आज हिरो बनण्याची संधी आहे. श्री वागेश्वरी देवी 11ला जर हा सामना आदित्याने जिंकून दिला ना, संपूर्ण संघ त्यांना डोक्यावरती घेईल. आज ती वेळ आलेली आहे जिथे आता काहीतरी करायचंय. मी 10वी मध्ये नापास झालो, सचिन तेंडुलकर. मी बसमध्ये कंडक्टर होतो, रजनीकांत. या सर्व काही गोष्टी ह्या सांगतात ना, आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. जिंदगी ओ नाही जो तुम्हें मिलती है, जिंदगी होय जिसे तुम बनाते हो. आणि या मॅचला बनवायचं आहे ना, तर आज लढावं लागेल. येणारे 6 बॉल, 17ची गरज, मोठी उमेद. आदित्य जाधव, खऱ्या अर्थानं ही एक मोठी उमेद आहे. एक गाव 11चं क्रिकेट खेळत असताना धावली टीमसाठी 6 बॉलच्या पाठीमागे 18 ते 20 धावा देखील त्यांनी गोळा केलेत आणि धावली गावच्या क्रिकेटला मात्र एक मोठं योगदान त्यांनी दिले. परंतु आज श्री वागेश्वरी देवी 11 या टीमसाठी खेळत असताना त्यांना बनवायचे आहेत 6 बॉल 17 धावा. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. या बॉलचा प्रहार आपण पाहू शकाल आणि इथे मात्र कॅच पकडले लॉंग ऑन रिजन मध्ये आणि त्यानंतर विराज 11 या टीमचं जल्लोष. नक्कीच तुषार सर, आपण पाहतोय जिल्हा आयकॉन कसा असावा, तर सतीश सनसने ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर, ॲज अ क्षेत्ररक्षण, चारही बाजूने हा सामना याच्यामध्ये त्यानं फिरवलाय. आताचा झेल मात्र विकास याने घेतला, परंतु सतीश सनस ॲज अ जिल्हा आयकॉन बेस्ट परफॉर्मन्स होताना दिसतोय. सतीश सनस म्हटलं की सातारा जिल्ह्याचा एक बेस्ट फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यानंतर जर कॅच आपण पकडला तर अगदी बाउंड्री लाईन लगेच काही इंच जर आपण पाहिलं तर हा बालंबाल षटकार बचावलाय. निश्चित एखादी चूक पराभव देखील कारण ठरू शकली अशी विराज 11 साठी. आणि सीमारेषेलगत काय झेल पकडलाय. सामना संपलेला नाहीये, येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 धावा बनवाय 17. निवृत्ती शिंदे यांचा पुढचा बॉल, हा बॉल अगदी अलाउंड द कार्पेटच्या साईडने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिस फिल्डिंग, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. 2 धावा देखील पूर्ण केल्या. आता 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. प्रयत्न मोठे करावे लागतील. चॅम्पियन व्हायचं आहे तर प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. मोठ्या फटक्यांचा धाडस करावा लागेल. धुमाकूळ घालावा लागेल मोठ्या फटक्यांचा. फलंदाज तयार. हा बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. त्यानंतर या ठिकाणी वाईड +1 अशा 2 धावा धावपलकावरती आलेत आणि पुन्हा एकदा मॅच जिवंत झाले. निवृत्ती शिंदे यांनी हा बॉल थोडासा खराब टाकला आणि पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्या असतील ना त्या श्री वागेश्वरी देवी 11 या टीमच्या, कारण 4 बॉल आता 13 धावेची आवश्यकता. अशा थोड्याशा पल्लवी झालेल्या आहेत. समीकरण थोडंसं आटोक्यामध्ये येतंय का. श्री वागेश्वरी देवी 11 साठी निवृत्ती शिंदे एका बाजूला आहेत. बॅटिंगमध्ये आता या 2 फलंदाजांना चमकावं लागेल, कारण ही ती वेळ आहे. दीपक स्ट्रायकर एंडला आता तयार होतील. येणारी बॉल शिल्लक आहे. 4 धावा बनवायच्या आहेत. 13. दीपक स्ट्रायकर एंडला तयार. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. मिडल ऑफ बॅट केले, त्यानंतर चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. तिथे बॅट्समन पडले, परंतु यावेळेला नॉन स्ट्राईकचा खेळाडू अर्थातच बाद होईल. आता एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. समीकरण उरलेलं आहे. आता येणारे बॉल शिल्लक असतील. 3 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी 12. सामना अजूनही जिवंत आहे. फक्त आता मोठ्या फटक्यांचं धाडस आणि 2 मोठे फटके तुम्हाला चॅम्पियन बनवू शकतात. ते 2 फटके येतील का, की विराज 11 कडून गोलंदाज निवृत्ती शिंदे हे 3 बॉल चांगले टाकतील का. अशा प्रकारचा रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबळ युद्ध. 3 बॉल 12ची गरज अशी रंगलेली श्री वागेश्वरी देवी 11 विपक्ष विराज 11 अशी ही झुंज. अंतिम टप्पा. 3 बॉल 12ची गरज. 3 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता आहे. परंतु या मॅच मध्ये दोन्ही संघांना मेहनत करावी लागेल, जिद्द दाखवावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ध्येयाला
दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. आज यशाचं शिखर कोण गाठणार आणि पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये कोणता संघ सुवर्ण अक्षरामध्ये चॅम्पियन पद पटकावणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 1 धाव पूर्ण केले, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण झालेत. अजूनही मॅच जिवंत आहे. आता 2 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 10 धावा. सतीश जाधव हे स्ट्राइक एंडला आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा असेल, निर्णायक असेल. या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका येणं गरजेचं असेल. ओहो, पॅडलॅनची गोलंदाजी आणि या मॅच मधील हवा निघून गेले. आता 1 बॉल आणि 1 बॉलच्या पाठीमागे किती धावा हव्या आहेत तर तब्बल 9 धावा. आता हा सामना श्री वागेश्वरी देवी 11 साठी नशिबाच्या भरोशावरती आहे. ज्या टीमने सुरुवात चौकाराने केली ना त्या टीमला आता मात्र शेवट गोड करता येईल का? 1 बॉल 9 धावेंची गरज आहे. विराज 11 ने सामना पूर्णपणे कंट्रोल केलाय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरला खेळ आहे आणि अखेर का शेवटचा बॉल टाकलाय. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा चॅम्पियन किताब. पर्व क्रमांक 2 ची बाजी कोणाची? विराज 11 ची. आणि त्या संघाचे संघ मालक आहेत बजरंग दादा किर्दत कास गावच्या आणि त्यांच्या संघ मालकीचा संघ ठरलाय पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. अभिनंदन बजरंग दादा किर्दत आणि त्यांची संपूर्ण टीम.